26 मार्च हिंदी कवयित्री महादेवी वर्मा यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी श्रेया आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिन विशेष। महादेवी वर्मा या हिंदी साहित्यातील एक महत्त्वाच्या कवयित्री, लेखिका आणि शिक्षण तज्ञ होत्या। त्यांना आधुनिक मीरा म्हणून ओळखले जाते। त्या छायावादी काव्य परंपरेतील 4 प्रमुख स्तंभांपैकी एक मानल्या जातात। महादेवी वर्मा यांचा जन्म 26 मार्च 1907 रोजी उत्तर प्रदेशातील फरुखाबाद येथे एका शिक्षित कुटुंबात झाला। महादेवी यांचे शिक्षण अलाहाबाद येथे झाले। त्यांनी संस्कृत, इंग्रजी आणि हिंदी साहित्याचा सखोल अभ्यास केला। त्यांनी आपले संपूर्ण जीवन साहित्य आणि शिक्षणासाठी समर्पित केले। त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून MA ही पदवी मिळवली। त्यांनी प्रयाग महिला विद्यापीठाच्या उपकुलगुरू म्हणूनही काम केले। महादेवी वर्मा यांनी आपल्या कवितांमधून स्त्री जीवनातील वेदना आणि भावनांना प्रभावीपणे व्यक्त केले। त्यांच्या प्रमुख काव्यसंग्रहामध्ये निहार, रश्मी, निर्जा, सांध्यगीत, दीपशिखा यांचा समावेश होतो। त्यांनी स्मृति की रेखाएं, मेरा परिवार, पद के साथी यांसारखे उत्कृष्ट गद्य लेखनही केले। त्यांच्या लेखनात मानवी भावनांचे सखोल विश्लेषण आढळते। महादेवी वर्मा यांनी हिंदी साहित्याला एक नवी दिशा दिली। त्यांना त्यांच्या यामा या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। भारत सरकारने त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांसारख्या उच्च नागरी पुरस्कारांनी गौरवले। महादेवी वर्मा यांनी आपल्या लेखणीतून आणि विचारांमधून समाजाला एक नवी दृष्टी दिली। त्यांचे साहित्य आजही वाचकांना प्रेरणा देते। कशी वाटली ही विशेष माहिती? आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच वेगवेगळे दिनविशेष बघण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिन विशेष।